हा 236 वर्ष जुना फूड स्पॉट आहे आणि अजून असेच 100, 150, 200 वर्ष जुने स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे. तर मी गेलो होतो दिल्लीच्या चांदनी चौक मध्ये आणि खायला सुरुवात केली जलेबीवाला मध्ये. 1884. जलेबा म्हणावा लागेल तशी मोठी जलेबी होती. गरम गरम नाही दिली पण चव छान होती. गोडवा अगदी प्रमाणात आणि योग्य. रबडीची चव अप्रतिम. त्यानंतर 236 वर्ष जुन्या जैन स्नॅक्स कॉर्नर मध्ये रबडी खायला जा. मी रोज रबडी मागवली. एकदम अस्सल चव, प्रमाणात गोड, उत्तम टेक्स्चर असलेली ही रबडी जी मी रोज खाऊ शकतो. त्यानंतर दिल्लीच्या फेमस पराठेवाले गल्लीमध्ये जा. बाबूराम पराठा हे 156 वर्ष जुनं दुकान आहे. तिथे मी खाल्ला बेसन मेथी डाळ आलू स्पेशल पराठा. छान होता चवीला, पण सगळीकडेच पराठे भाजत नाहीत तर डायरेक्ट तेलात तळतात. त्यानंतर समोरच असलेल्या 154 वर्ष जुन्या गया प्रसाद शिवचरण मध्ये पराठा खायला जा. मिक्स मध्ये पेरी पेरी है, लेमन चिली है, चीज बस्ट है, ग्रीन चिली है, बाकी नॉर्मल में है, आलू गोभी मूली मटर पापड़ पनीर काजू बादाम मेवा खोया कुचर करेला भिंडी रोल टमाटर सादा. बोलो भला मोठा मेनू ऐकून मी घेतला युनिक मिरची पराठा. मिरची म्हणजे सिमला मिरची जास्त होती यात आणि थोडी हिरवी मिरची. हा सुद्धा एकदम मस्त होता. सुरेख. ओव्हरऑलच भाज्यांची क्वालिटी किंवा पराठ्याची असं चांगली आहे. आणि शेवटचा स्पॉट तर खूपच भारी आहे. फक्त तुम्ही पटकन फॉलो करून टाका. तर हे आहे कुरेमल मोहनलाल 120 वर्ष जुनं कुल्फीचं दुकान. इथे डायरेक्ट फळ कापून त्याच्या आतच त्याच्या घरापासून कुल्फी बनवून डीप फ्रीज करतात. आहा, अप्रतिम. आत्तापर्यंत अशी कुल्फी कुठेच खाल्लेली नाही. गोवा पण टॉप क्लास. बाहेर ना पेरूच येतो आणि त्याच्यासोबत कुल्फी आहे. दिल्लीतला बेस्ट स्पॉट आहे हा कुल्फीचा. तुम्हाला माहिती असलेले असे जुने फूड स्पॉट कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तिकडे पण जाईन.